हरियाणाच्या पंचकुला सचिवालयामध्ये सायरन वाजलेला आहे। हरियाणाचा पंचकुला परिसरामध्ये आता सायरन वाजलाय। तर हरियाणातला पंचकुला सचिवालयाचा हा परिसर जिथे सायरन वाजतोय, हल्ल्याची सूचना देणारा, अलर्ट करणारा हा सायरन। काही ठिकाणी बाउंड्री देखील करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून नागरिकांना अलर्ट देखील केले जाते। हरियाणाच्या पंचकुला सचिवालयामध्ये हा सायरन वाजलेला आहे। सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी नेमकं काय करायचे याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। तर जम्मू काश्मीरमधील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। जम्मू काश्मीर या परिसरामध्ये सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानकडून होणारे हल्ले लक्षात घेता शाळा आज आणि उद्या बंद असतील। जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। अटारी बॉर्डरवर ड्रोन हल्ल्याचा पाकचा प्रयत्न फसलाय। पाकचा हा ड्रोन भारतीय लष्करानं हाणून पाडलेला आहे। अटारी बॉर्डरवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न होता पाकिस्तानचा, जो भारतानं हाणून पाडला। जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। काल उरीमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलेला होता। रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आता उरीमधली सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर चीनी शस्त्रांच्या माध्यमातून पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला आहे। चीनी बनावटीच्या SH-15 आर्टिलरी गनमधनं पाकिस्तान हल्ला करत आहे। भारतीय लष्कराकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर पाकला दिलं जात आहे। चीनी शस्त्रांच्या माध्यमातून पाकचा भारतावर हल्ला। जैसलमेर या ठिकाणी BSFच्या कॅम्पवर पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी ठरलेला आहे। जैसलमेर या ठिकाणी BSFच्या कॅम्पवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। मिसाईल देखील दागण्यात आलेलं होतं, मात्र पाकिस्तानचा हा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे। पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल या ठिकाणी पाडण्यात आली। जैसलमेरमध्ये BSF कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला। तर पठाणकोट परिसरामध्ये आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। पठाणकोट, उरी, त्याचबरोबर हा जो सगळा परिसर आहे तिथून दहशतवादी येऊ शकतात, घुसखोरी होऊ शकते आणि त्यामुळे देखील या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन केलं जातंय। त्याचबरोबर पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले होते, तर पठाणकोट या परिसरामध्ये हे ड्रोन आणि मिसाईल पाडण्यात आले होते, त्याचे अवशेष जे आहेत ते देखील आता शोधले जात आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांकडून हे अवशेष शोधले जात आहेत। सर्च ऑपरेशन या ठिकाणी सध्या सुरू आहे। पठाणकोट परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। पठाणकोट एअरबेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता। पाकिस्तानचा ड्रोन हल्ला करण्यात आलेला होता, जो आपण निकामी केलेला आहे। मात्र त्यानंतर आता पठाणकोट परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। त्याचबरोबर